श्रीराम जय जय राम। संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो. म्हणून ती वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही. अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि तो अति प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. श्रीराम समर्थ. चैतन्यवाणी. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 1. विषय फक्त ज्ञान पुरेसे नाही. समास 10 ची दिशा. समर्थ सांगतात फक्त ज्ञान पुरेसे नाही, ते आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. ज्ञान आणि आचरण यातील फरक. ज्ञान असणे माहिती असणे, आचरण त्या ज्ञानानुसार वागणे. आज अनेकांना ज्ञान आहे पण आचरण नाही. एक प्रभावी उदाहरण. डॉक्टर सिगारेट वाईट आहे हे सांगतो पण स्वतःच ओढतो. हे ज्ञान आहे पण आचरण नाही. तसेच ज्ञान आचरणात उतरले नाही तर ते अपूर्ण आहे. समर्थांचा मुख्य संदेश. जसे बोलता तसे वागा. वाणी आणि कृती यामध्ये एकसंधता असावी. दांभिकता टाळावी. आचरण शुद्ध का असावे? विश्वास निर्माण होतो. व्यक्तिमत्व प्रभावी बनते. समाजात आदर मिळतो. साधना प्रगती करते. दांभिकतेचे दुष्परिणाम. लोकांचा विश्वास कमी होतो. स्वतःचे मन अशांत होते. प्रगती थांबते. एक सुंदर दृष्टांत. झाड फळांनी ओळखले जाते.
तसेच माणूस त्याच्या कृतींनी ओळखला जातो. आचरण सुधारण्यासाठी उपाय. समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग स्वीकारा, साधेपणा ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, नियमित आत्मपरीक्षण करा. साधना आणि आचरण. ध्यान मन शुद्ध करते, नामस्मरण विचार शुद्ध करते, सेवा आचरण शुद्ध करते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनच त्यांच्या उपदेशाचे उदाहरण होते. त्यांनी जे सांगितले तेच जगले. आजच्या काळासाठी संदेश. आज बोलणे जास्त, कृती कमी. पण लक्षात ठेवा, लोक तुमचे शब्द नाहीत, तुमचे कर्म लक्षात ठेवतात. अंतिम सार. समास 10.1 आपल्याला सांगते, ज्ञान मिळवा पण ते जगा, सत्य बोला पण ते पाळा, साधना करा पण ती वागण्यात दिसू द्या. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10.2. विषय सदाचार, चांगले आचरण आणि नीतिमूल्ये. सदाचार म्हणजे काय? सदाचार म्हणजे योग्य वर्तन, सत्य, प्रामाणिकपणा आणि शुद्धता, नीतीने जीवन जगणे. समर्थ सांगतात, सदाचाराशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. सदाचाराचे महत्त्व. व्यक्तिमत्व घडते, समाजात विश्वास निर्माण होतो, संबंध मजबूत होतात, अंतःकरण शांत राहते. एक उदाहरण. एक व्यापारी प्रामाणिकपणे व्यवहार करतो. सुरुवातीला नफा कमी असतो, पण हळूहळू लोकांचा विश्वास वाढतो आणि त्याचे यश स्थिर होते. यातून काय समजते? सदाचार दीर्घकाळ टिकणारे यश देतो. दुराचाराचे परिणाम. खोटे बोलणे, फसवणूक, स्वार्थीपणा यामुळे विश्वास नष्ट होतो, मन अशांत होते, समाजात मान कमी होतो. सदाचार कसा अंगीकारावा? समर्थ सांगतात, सत्य बोला, प्रामाणिक रहा, इतरांचा आदर करा, अन्याय टाळा. सदाचार आणि अंतःशुद्धी. सदाचारामुळे मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात, साधना सुलभ होते. साधना आणि सदाचार. नामस्मरण, ध्यान, सेवा या गोष्टींमुळे सदाचार दृढ होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी सदाचाराला अत्यंत महत्त्व दिले. त्यांचे जीवनच नीती आणि प्रामाणिकतेचे उदाहरण होते. एक साधा दृष्टांत. स्वच्छ पाण्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसेच शुद्ध आचरणातच खरे व्यक्तिमत्व दिसते. अंतिम सार. समास 10.2 आपल्याला सांगते, सदाचार स्वीकारा, प्रामाणिक रहा, सत्याचा मार्ग धरावा आणि अनीतीचे जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य आदर, विश्वास आणि शांतता प्राप्त करतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.